नमस्कार मंडळी. मला एकाने असं विचारलं होतं की म्हणजे आपल्या कर्नाटक साईडला, कर्नाटक किंवा बेंगलोर, हुबळी, हैदराबाद, धारवाड या साईडला लिलीचं महत्त्व खूप आहे. म्हणजे लिलीची साधना कुठली? म्हणजे आता ही गोष्ट खरं म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फार कमी आहे. म्हणजे नाहीच माहिती म्हटलं तरी चालेल. पण ज्यावेळेला मी गेलो होतो त्यावेळेला तिकडे चेन्नईला ज्यावेळेला गेलो होतो आम्ही, त्यावेळेला मला माझे जे एक गुरुबंधू आहेत की त्यांनी हा उपाय तिथे केला आणि तो उपाय मी पण करून बघितला आणि मलाही त्याचा भरपूर फायदा झाला. तो उपाय म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की गणपतीची साधना आहे त्याच्यामध्ये आणि तांत्रिक विद्येमधली गणपतीची साधना ही उच्च मानली जाते ह्या प्रकाराने. हवन वगैरे सगळं ठीकच आहे, पण ते कितपत कोणाला जमेल हे मला माहिती नाही. पण मी तुम्हाला जे सांगणार आहे आजची गोष्ट ती फार वेगळी आहे. फारसं हे लोकांना माहिती नाही आहे कोणाला. आणि आमच्या संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये ही गोष्ट भयंकर फेमस आहे आणि ही लोक सांगत नाहीत कोणाला. म्हणजे विशेषतः कोल्हापूर सोडलं म्हणजे तुम्ही पुणे गेलात, कर्नाटक बाउंड्रीला तुम्ही लागला की त्याच्या पुढे जे सगळ्या गोष्टी आहेत, हुबळी आहे, वर्दळी आहे, म्हणजे बेल्लळी आहे, बेळगाव, या अशी सगळ्या जी गावं आहे, ह्या गावांमध्ये नाथ संप्रदायाची जी लोक आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आश्रमात केल्या जातात. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, भरपूर पैसा येतो त्यांनी. आणि वशीकरणामधला सगळ्यात मोठा हा उपाय समजला जातो. आता हे सिक्रेट आहे खूप मोठं आणि मी ते सगळं तुम्हाला ओपनली सांगतोय. तर गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला म्हणजे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की लिलीचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने लिलीचे 14 ते 15 प्रकार लिलीचे आहेत. पण ज्याच्यामध्ये सगळ्यात बारीक लिली येते, बारीक लिली आणि गणेशवेल. आता गणेशवेल तुम्हाला सगळ्यांना माहिती झालाय कारण तिकडनंच आपल्याकडे आलाय तो. आणि त्याच्या रस्त्याने तुम्ही बघितलं असेल की तांबडी फुलं येतात, त्याला बिया येतात, त्याला त्या बिया काळ्या काळपट बिया असतात. तो कर्नाटकमधूनच आपल्याकडे आलेला वेल येतो. म्हणजे काही लोकांनी तो आणल्या त्या बिया, त्या टाकल्या, मग झालं असं बरंच काय काय आहे ते. काही लोकांना आम्ही दिल्या, काही लोकांना आम्ही दिल्या. पण मला माहिती आहे की मी काही वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ आता या गोष्टीला 35 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला मी गणेश वेल तिकडे बघितलेले. तर त्या वेलांच्या ज्या बिया येतात, म्हणजे वेल झाल्यानंतर बिया येतात, त्या बियांवरती गणपती अथर्व शीर्ष, म्हणजे त्याच्यामध्ये एक तर एकाक्षरी बीज मंत्र जो आहे गंग, नुसता गंग तो, किंवा ज्यांना अध्यात्मामध्ये खूप काही मोठं व्हायचं आहे, ज्यांना पैसा पण मिळवायचा आहे, ज्यांना चक्र पण त्यांची ओपन करून घ्यायची आहे, त्यांना असं काही बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे सुदर्शन क्रियायोग, महाक्रियायोग वगैरे किंवा साधना किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या बियांचा उपयोग खूप मोठा केला जातो. त्या बिया मुठीमध्ये धरायच्या आणि तो मंत्र आहे, नुसता जो मंत्र आहे तो पैशासाठी आहे, तो गंग, तो साधारण 108 वेळा म्हणायचा त्या बिया हातात घेऊन. 21 बिया हातात घ्यायच्या, म्हणजे कुठल्या गणेश वेलाच्या, त्याच्यावर तो मंत्र म्हणायचा. आणि नंतरचं समजा तुम्हाला जर अध्यात्मामध्ये काही पाहिजे असेल, चक्रवृद्धी चालू करून पाहिजे असेल, तर 1188 वेळा तो जो मंत्र दुसरा आहे, मूलाधार स्थितोस्ति नित्यम त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. हा जो आहे मंत्र, हा त्याच्यावरती 1188 वेळा पडल्यानंतर त्या बिया सिद्ध होतात. तर सिद्ध झाल्यानंतर गणपतीच्या मांडीवर बसलेल्या ज्या रिद्धिसिद्धी आहे त्या लिलीची जातात. मी म्हटलं ना तुम्हाला की लिलीमध्ये अनेक प्रकार आहेत. तर ह्या बारक्या लिली, मग त्यातली जी पांढरी लिली आहे तिच्या बिया पण काढायच्या आहेत
आणि पिवळी लिली जी आहे ती पण काळ्याच बिया आहेत. आता ते रिद्धी आणि सिद्धी आहे. तर सिद्धी जी आहे ती पिवळी आहे आणि रिद्धी आहे ती पांढरी आहे. गणपती आहे ते लाल कलरचं ते फुल आहे. आता ह्या तिन्ही बिया एकत्र केल्या आणि मग त्याच्यावरती तुम्ही गणपती अथर्व शीर्ष साधारण 21 वेळा म्हणलं, किंवा समजा एखाद्याला नाही जमणार आणि गणपती अथर्व शीर्ष पाठ नसेल तर नुसता जो मंत्र आहे गंग 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 हा साधारण तुम्ही म्हणजे 1188 वेळा म्हणला आणि त्या बिया सिद्ध केल्या आणि त्या जर तिजोरीत ठेवल्यात किंवा घराच्या आतल्या बाजूला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवल्यात ह्या बिया. आता बिया त्या लिलीच्या बिया किती घ्यायच्या, तर पिवळी लिली जी आहे तिच्या 51 बिया घ्यायच्या. लक्षात ठेवा बरं का, परत नाही विचारायचं मला. त्या लिलीच्या ज्या पिवळी लिली आहे तिच्या 51 बिया, पांढरी लिली आहे रिद्धी सिद्धी, तर रिद्धी जी आहे ते पांढऱ्या बिया आहेत त्या पण 51च घ्यायच्या. म्हणजे रिद्धी आणि सिद्धी एकत्र झाली. आणि गणपतीच्या ज्या बिया आहेत त्या 108 गणेश विराजा. तर असं सगळं मिळून ते गणित तयार करायचं, एका पोचुंडीमध्ये छानपैकी बांधायचं. म्हणजे तुम्ही पिवळ्या ह्याच्यामध्ये बांधा, लाल कपड्यात बांधा आणि तुम्ही घरामध्ये आतल्या बाजूला तुमचा मेन दरवाजा आहे त्याच्या आतल्या बाजूला तुम्ही बांधून ठेवल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी तुमच्या घरात यायला लागते. तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसच्या ड्रॉवरमध्ये तुम्ही ठेवून द्या, तुम्हाला भरपूर पैसा मिळाला लागेल. भरपूर पैसा म्हणजे असं होणार नाही की अचानक पडणार आहे, पण तुमच्याकडे गिराईक भरपूर येतील, स्थिरता येईल, मनःशांती होईल. ज्याला नोकरी नसेल त्याला नोकरी मिळेल, पगारात त्याचा वाढ होईल. ज्याची पगारामध्ये पगार वाढत नाही आहे अशा लोकांचे पगार वाढतील. ज्यांना पोस्ट मिळत नाही आहे मोठी त्यांना ती पोस्ट मिळेल. म्हणजे सुख समृद्धी साधारण व्हायला लागेल. ज्यांची इच्छा असतात की मी घर घ्यायला पाहिजे पण मला बँकेचं लोन नको, असं काही करता येईल का, तर त्याच्या नोकरीमध्ये किंवा त्या काय बाकीच्या धंद्यामधनं त्याला भरपूर पैसा मिळायला लागेल. मग त्याचं घर होईल, घर सगळं होईल. जे काय तुम्हाला वैभव पाहिजे असेल ते वैभव तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे असेल तशा पद्धतीने ह्या 3 बियांपासून मिळू शकतं. या तिन्ही बिया म्हणजे आता बघा पावसाळा झालाय, आता तुम्हाला ह्या बिया आत्ताच मिळतील, नंतर तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजे अजून एक साधारण महिना गेला की ही झाडांच्या बिया निघून जातात, फुलं येऊन जातात आणि फुलं येऊन गेले, बिया येऊन गेल्या की संपला विषय. त्यामुळे तुम्हाला आत्ता एक घ्यावं लागेल. आणि विनायकी चतुर्थीला समजा तुम्ही हे सिद्ध सगळं केलं तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होतो. म्हणजे चतुर्थी करतात हे पण सगळं ठीक आहे, पण संकष्टी नाही, विनायकी चतुर्थीला हे सगळे उपाय तुम्ही करून बघा. बघा तुम्हाला किती प्रचंड फायदा होतो की नाही बघा. शेवटी मी म्हणतो तसं की अनुभवीच खात्री असणार आहे. बरं आता ह्याला आसन कुठलं पाहिजे का, तर नाही. दिशा कुठली, नाही. नंतर तुम्ही जप हातावर करा, माळ मिळाली तर ती करा, ती कुठलीही माळ असली तरी चालणार आहे. आणि तुम्हाला आसन मिळेल, आपण म्हणतो की मला हे पाहिजे ते पाहिजे, असं काही नाही. दिशा कुठली, सगळ्या दिशा आपल्याच. तुम्हाला काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मला म्हणायचं की बाकीच्या कुठल्याही फाफड पासरात न पडता मी तुम्हाला जे सांगितलेले उपाय आहे हा उपाय म्हणजे भयंकर दुर्मिळ हा उपाय आहे. तुम्ही कोणालाही विचारून बघा की हा त्याला माहिती आहे का. जी नाथ संप्रदायामधली जुनी माणसं आहेत, जे तांत्रिक विद्येमध्ये किंवा यांत्रिक विद्येमध्ये किंवा मांत्रिक विद्येमध्ये ही जी माणसं बाहेर आहेत त्यांना हे उपाय माहिती आहेत. बाकीच्यांना हे उपाय कोणालाही माहिती नाहीत. आणि अनेक आश्रमांमध्ये म्हणजे पूर्वीच्या ज्या अनेक आश्रमांमध्ये जे आश्रम मोठे झाले त्याचं कारण हे आहे. तर चला मंडळी, तुम्ही करून बघा. हा अतिशय दुर्मिळ आणि अद्भुत हा प्रकार तुम्हाला मी आज सांगितलेला आहे. करून तर बघा, अनुभवीत खात्री असणार आहे आपल्याला. तोपर्यंत नमस्कार.